गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः चातुर्मास्यानिमित्त चलता येईल तसले संध्याकाळाचे सत्संगक आणि पूजा कार्यक्रमांक भाग घेतिले मागिले सगळे लोकांची हार्दिक चलत असले स्वागत. प्रति दिवसाची सहजन आम्ही पोयरे सांगिले समाज बदल प्रार्थना कंगेनू आम्ही मुखार सरया म्हणून ते बदल समाज बदल 10 प्रार्थने कंगेनू तशा मुखार वच्या काले सांगिले मुद्रिक हांगेन कल्लेरी बरे म्हणून हे एक अद्भुत यात असले विज्ञान. ते विज्ञानाचे अंतरंग मध्ये खंय तरी टाईम असले पळय आम्ही तुमचे भितरी कुबेर मुद्रा म्हणून कनिष्ठिका आणि अनामिका हे दोन हांग अडचून घेणू थोडे प्रसकनू हे अशें तेकून धरचे ह्या कुबेर मुद्रा म्हणणं. हे मुद्रा हांगेनू आम्ही खंयचे प्रार्थना केलेली ते पूर्ण जाता तेजे भितर विशेष हांगेन संपत्ताक हे मुद्रा अत्यंत बरे. आंगडी बसल्याची गिरायक युवका जास्ती अशी हांगेन बसून घेणे गिरायक युवकाचे विचार केले पुरो 10 मिनटां भितर कोण एकले येतात तुमकां तसली शक्ती हे मुद्रे भितर आसा. अशें हांवें न्हू हे मुद्रिकीत आसा हेका नांव अद्भुत यान आसा कुबेर मुद्रा म्हण यान आसा. संपत दिवचो असले मुद्रे आमगे लुटू प्रार्थना संपत्ताची अशें हांवें न्हू प्रायशः समाजा बद्दल आमी प्रार्थना करता आसतना हे मुद्रे कुबेर मुद्राक हांगेन हात करया. कारण आमी लेख करताची तुमी लेख करचें काम ना. अशें तुमी दोनी हातीन हांगवचे बरें. आमी एक हातीन हांगता कित्याक आमी लक्क करता तुमकां एक हातीन लेख करता आसता एक हातीन लेख कंगयता एक हातीन मुद्रा हांगेन बसयता. एक हातीन घातले बी कांय तोंदर ना दोनी हातीन घातलेली भारी बरें. अशें हांवें न्हू हे मुद्रे हांगे न्हू आतां आमी प्रार्थने प्रायशा मागीर आवय लोकां बेगूत आसा प्रार्थने मागीर मित्र लोकां बेगूत आसा प्रार्थने आमगेले बरोबरी ताळ कुडशिले जाले इतलेची. देवाले आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतजानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतजानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतजानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. देवाल आशीर्वादाने मागील समाज सुसंस्कृतयानु समृद्धजानु सुखानी शांतीनी जीवन करता असा. ಒಟ್ಟು ಲೋಕುಚಿ म्हणटा आसाची थोडे लोक मनाका म्हणटा आसाची थोडे लोक दोळ ओळखून पळयताचे हिने कितें करता आसाची म्हणून थोडे जास्त लोकांनी म्हणलें बरें आशिल्लें म्हूण सांगेन. हें कितें तुमी म्हणचें आसा हें केवळ म्हाका एकल्याक प्रयोजन पडचें न्ही. तुमगेलें होल कुटुंब ते होल कुटुंब रिलेटेड जालें तसलें होल मागीर समाज
मागील समाज कितें आसा कोणा तरी एक संबंध आसच. तुमकां डायरेक्ट न्ही शिवचें पुरो. तुमगे संबंध एकलो संबंध आसच. अशें न्हू हें समाज म्हणजे कितें आसा, एक न्ही एक रुपाचेर आमकां संबंध जावन आसा. अशान ताका नांव समाज म्हणून पडलां. अशा न्हू हें कितें एक प्रार्थना आसा, हें प्रार्थने केवळ एकल्याका पावची न्ही, टोटली मागीर समाज पावता आसा. अशा न्हूची मागीर समाज म्हण सांगून प्रार्थना दवरली ती. अशा न्हू जास्तीत जास्त लोकांनी तुमतुक ताळ दिल्लेली बरें म्हण सांगची इश्ट करताची. आयचे आमी कथोपदेशाक प्रारंभ करया. प्राचीन काला भितरी एक दुष्ट राक्षस सगळ्या लोकांक त्रास दिताची वास करता आशिल्लो. तेगेल स्वरूप अत्यंत विचित्र्यान आशिल्लें. गळेतन उंच, तेगेल तोंड कुद्रल जावन आशिल्लें. तोग्गू मनुश्याला आकृती, राक्षसाला आकृती. अशा न्हू त्या राक्षसाक नांव पडलें हयग्रीव म्हणून. प्रचंड जाल तसो शक्ती त्या राक्षसा भितर आशिल्लें. प्रायः दुष्ट लोकांक दुष्ट काम करचेक आनी जास्ती शक्तीच्यान अनिवार्यता पडटा. अशा न्हू त्याणें विचार केले, एक न्ही एक दिवसू हें देवत लोक म्हाका अडचण घालतलेच. तशें जावचें ना. हांवें अमोघ जाले तसले शक्ती स्विकार करता म्हणून तो गुप्त जावन बसूंक न्हू देवीले आराधन करचे लागलो, आदिशक्तीले आराधन करचे लागलो. तेगेल तपस्या इतलो प्रखर आशिल्ली की म्हळ्यार प्रायः आदिशक्ती तेगेले मुखार प्रकट जाले. प्रकट्यान विचारता आसा, कितें वर जावप तुका म्हणून. सहजानुची वायट लोकांनी विचारचें, हांवें केन्ना उरका म्हणून, हांवें केन्ना नाश जावचें ना म्हणून. सहज जालें तसले प्रक्रियेत तेंगेले विचार बाकी लोकांक गेले वेळ ना, हांवें शाश्वतान उरका म्हणून. जाल्यार भगवतीन सांगलें तें शक्य नाशिल्ले विचार. तूं जन्मा येवन जाला, एक केन्ना तुजें आसा म्हण जालें, आनी एक तुजें निर्माण जातात ते. जन्म आयले नंतर मृत्यू अनिवार्य तुका. ते चुकीचें जावूच ना. दुसरें कसलें तरी मागी. राक्षस बेची थोडे लोक विचार अत्यंत प्रखर उरता म्हण जालें. तो विचारता आसा देवी कडेन, मागीर तसले कोण आसा की म्हणून जगता भितर. तेन्ना देवीन सांगलें ना, तुगेलें तसलें कोणा ना. तेन्ना ताका संतोश समाधान. तेन्ना ताणें सांगलें, जर म्हाका मृत्यू येवचें असलें न्ही, मागीर तसल्या लोकां निमित्त मृत्यू येवका, मागीर तसल्या आकारा निमित्त मृत्यू येवका म्हाका म्हणची वर मागलें. देवीन तथास्तु म्हण दिलें. कारण देवी कडेन इच्छा जालें जाणें कोणान मागिल्लें म्हण आसा की म्हणून. देवी ना म्हणले नंतर ताका कळ्ळें मागिल्लें म्हणे आकाराचे, कुद्रा तोंडाचे कोणा ना म्हण जालें. अशें येवचें असलें कुद्रा तोंडा लोकां निमित्तच म्हाका मरण येवका म्हण मागलें ताणें. मागून देवी वता आसतना आनी एक शर्त घातली देवी कडेन, आमा हे विशयी कोणाका सांगचें ना तुवें हां म्हण. देवी तथास्त म्हणून अंतर्धान जालें. त्याने विचारता आसा हे राक्षसाक, पयले उपद्रवी करता आशिल्लो, आतां वर शक्ती मेळ्ळे, तेगेल तसलो कोणा ना म्हण जालें ताका. अशें जावंक न्हू, प्रचंड जावंक न्हू देवान देवत लोकांक त्रास दिवचे, युद्ध करचे, हानी करचे, मानहानी करचे, हें उठू काम करूं लागले. प्रायः तेगेले मुखार देवान देवत लोक सगळे लोकांची शस्त्रास्त्र त्याग करचे पडले. स्वतः ब्रह्मा विष्णू महेश्वर सुद्धा युद्ध आयलेची. तुमचे भितरी ब्रह्मा थकलो, ईश्वर ध्याना गेलो, विष्णू मात्र युद्ध करता उरलो. ते युद्ध इतले मुखार पावले की म्हणून सांगलेली प्रायः युद्ध अंत्य जावच ना. त्या ठिकाणी तो राक्षस सोलवत ना, हे ठिकाणी विष्णू बी ताका सोडत ना. अशें जावंक न्हू
भीषण जालत असले, प्रखर जालत असले युद्ध मस्तीतले दिवस चलता गेले. जय कोणाक मेळटा, अपजय कोणा येता हे निर्णय ना जावन गेले. युद्ध करता करता दोघं लोक थकले हो त्या ठिकाणी. तो राक्षस बी थकलो, हांगा विष्णू बी थकलो. 1 मिनिट त्याने युद्ध बंद करून घेऊन उलोवंक घेतले. कळ्ळें? मस्त दिवस जाले आमी युद्ध सुरवात करून घेऊन थोडे आतां विश्रांती अवकाश शरिराक अशें आमगे न्हू आमी दोगूय लोक विश्रांती करया. नंतर पुनः आमी उठून घेवन पुन्हा युद्ध सुरवात करची म्हणून उलोवंक घेतले. राक्षस बी अंगीकार स्वीकार केलो. विष्णून बीच ते प्रकार निर्णय केले. मस्त न्हीद येता आसा विष्णूक. वैकुंठ वत्तेतलो पुरसत ना विष्णूक आतां. अशें कितें करचें? युद्धरंगा भितरीची तेगे कितें बिल्ल आशिल्ले, बिल्ल मात ते मुळाक लोड अशी करून घेवन थंय पडलो. थंय न्हिदलो तो. हे देखून राक्षस बीच न्हिदलो. अशे दिवस वता आसाची विष्णूक गाढ न्हीद येता गेला. हे ठिकाणी राक्षसू एच्चर जावच्या लक्षणां भितरी सगळे देवान देवत लोकांक दिसता आसा. देवा आनी तरी हो राक्षस एच्चर जालो म्हण सांगले री. विष्णूक कांय युद्ध करतना तो पयले तेंगले भितर दोग लोकां संवाद जालो आसा. आतां आमकां त्रास दित न्ही तो. अशें सांगे न्हू हे विष्णूक जागायचे प्रयत्न करता म्हूण सांगे न्हू देवान देवत लोक विष्णू सुतलो राबोवन स्तोत्र करचे लागलेची, प्रार्थना करचे लागलेची, तेगेली आराधना करचे लागलेची. कितले कले बेची विष्णूक एच्चर जातना, विष्णू न्हिदी दूर येतना, विष्णू लागीं वचूंक न्हू तेगेलें आंग आपडून हालूंक एच्चर करचें सामर्थ्य कोणा कडेन ना. जर कोण तरी कल्ले पयलीं ताका काडटो तो. अशें जावंक न्हू तेगे लागीं वचें कोणाच भिता आसाची जाल्यार प्रार्थना करता आसाची कोणाक वाटी मेळटना. कितें करचें आतां? म्हालगाड घालता तसले ब्रह्मा कडेन सगळे देवान देवत लोक गेलेची आनी सांगले रणरंगा भितरी विष्णू न्हिदता आसा, न्हिदून सोडला. तो राक्षस पळयलो उठ्ठाचे नमने दिसता आसा आमकां. मस्त वेळ जाले, मस्त काल गेले न्हिदून ताणें. आतां तेका एच्चर करक आशिल्लो म्हूण. तेन्ना ब्रह्मान विचार केले तेका वचून जागायचे सुलभ जाता तसले वस्तू न्ही, विशय बी न्ही. अशें जावंक न्हू तुमी कांय विचार करनाकाची. तेगेले मात्शें म्हळ्यार अशें कितें लोड आसा, बिल्ल आसा ते तरेची थोडे सरसले री तो उठता. लोड चुकलेशी जाता न्ही ताका. अशें ते बिल्ल सरसच काम करतात आमी. कोण सरशीताले ते बिल्ल उचूंक न्हू सरशीच कोणें? अशें जावंक न्हू ब्रह्मान कितें केलें तुमी कांय चिंता करनाकाची. हांव सन्ना एक क्रिमी तयार करता म्हूण सांगे न्हू तेन्ना तेणें एक सन्ना क्रिमी तयार केले. ते पावसाळीक जाता उरताची तेजें नांव वाळटी म्हूण सांगे न्हू. ते तयार केले. ते वाळटी थंय निर्माण जालेची. ते वाळटी उच्चूंक न्हू ते कितें बाणाचे बिल्लाचे दोर उरता ते चामाचे उरता केन्ना ते चामा दोरा वचून खावचे लागले तेणी. ते सगळे वाळटी चामा दोर खावचे लागले. तेन्ना चामा दोर कितें जाता गेले बारीक येताच फट्ट म्हणटे बिल्लाचे दोर फुटून गेले, चुकून गेले, कट्टी जावन गेले. केन्ना कट्टी जाले की तेन्ना कोणा चिंतन केलें ना कसलें जातलें मुखारी म्हणून. फुट्टो लोकांले विचार कितें देवत लोकांले बिल्ल सरसता विष्णू उठता म्हणून. जाल्यार वेगळे घटने जावंक गेले. ते कितें दोर कट्टी जाले, बिल्ल कशी अशें आड आशिल्ले ते छक्क म्हणून उठून राबले. स्ट्रेट येले ते परतून. स्ट्रेट येलेची तितले काय राबल ना. ते आनी कितें केलें विष्णूले मात्ते मुळा आशिल्ले ते छक्क करून ते उठचे काय तरी विष्णू रुंड थंतन उठून गेले. काळोख येवंक गेले. आश्चर्य जालें हें कितें जाता आसा म्हणून एक पटी सगळे जगतचे अल्लोल कल्लोल जावंक गेले. 2 निमिश जाले नंतर पुन्हा स्थिमीत आयले पळयताची
बिल्ल स्टेट यान पडला विष्णूल गळ्याक तेगेले रुंडना मात्तिना. अय्यो, आम्ही विष्णू जागी का म्हण गेल्याची आत्ता रुंड ना जल्मो खंय सोदू वच्चे म्हण स्वताची रुंड खंय मेळटना. आतां कितें करचें? कसली की करका म्हणून कितकी जावं गेलात म्हूण सांगे न्हू उठू देवान देवत लोक दिग्भ्रमे जाताची. तेन्ना परमेश्वर सांगता आत्तां आमी जर कोणा तरी मागता आसता ते आदिशक्ती कडेन प्रार्थना करया, आदिशक्ती कडेन स्मरण करया. ते कितें तरी वाडटा कितें म्हूण सांगे न्हू सगळे लोकची देवान देवत लोक आदिशक्ती स्मरण करताची. तेंगे स्मरणेक आदिशक्ती येता प्रकट येता. विचारता आसा कितें तें म्हाका आपयलें म्हणून. तेन्ना आदिशक्तीक देवान देवत लोक मागता आसाची. दोग लोकांले युध्द चलता आशिल्लें. विष्णू जागे का म्हण आमी प्रयत्न केले. त्या प्रयत्ना भितर बिल्ल लागून विष्णूले शिरस्सात दिसताना तोंड दिसताना आमकां आमी कितें करता मुखारी. आतां विष्णू पुनरुज्जीवित्यान मुखार युध्द करची कशी. तेन्ना देवीन सांगलें हें उठूची निर्णय मागिले जावन आसा कांय भिनाका तुमी. तेगेले मातशें सोदूं वतना काय आतांनी परतून तें तुमकां मेळचें बी ना. जाल्लेरी तुमकां एक विशेश जाल तसले अनुग्रह हांव करता म्हूण सांगे न्हू देवीनी एक घोड्याले मात्ते तयार केले. हात अशे करून घोड्या मात्ते येयले. ते घोड्या मात्ते देवत लोक हाती दिले आनी सांगले हें विष्णूले शरिरा वचून लाया तुमी. विष्णू पुनरुज्जीवन जाता नंतर मुखार चलता म्हूण सांगेन. देवान देवत लोकांनी देवीन दिले तसले ते घोड्याले मात्ते घेतले हातीक आनी विष्णू शरिरा वचून अंटशिले लायले. पुन्हा विष्णू उठून राबलो. उठून राबून पुन्हा घनघोर युध्द जालें. ते युध्दा भितर तो राक्षस कितें जालो निर्नाम जालो नाश जालो. कारण कितें ताका वर कितें म्हण आशिल्लें तेगेले तसले लोकांनी ताका मारका म्हणून. म्हळ्यार घोड्या तोंडा लोकांनी ताका मारक न्ही दुसरे लोकांक मारूं येता ताका ना. म्हळ्यार तेगेलें तोंड कितें जावंक आशिल्लें घोड्याल जावंक आशिल्लें. ते घोड्याल जावंक आशिल्लें उरलें तेगेलें तोंड पयलें ना जावंक आशिल्लें न्ही. अशें जावन न्हू तेगेलें तें तोंड ना जालें घोडें तोंड जालें. तो विष्णू हयग्रीव म्हण जालो. हयग्रीव राक्षसा वचून युध्द केलो. ते राक्षस संहार केलो. तन्निमित्त देवत लोकांक आनंद मेळ्ळे म्हणचे कथा आमी देवी भागवता भितर पळयताची. अत्यंत सुंदर जाल तसली कथा ही. अत्यंत अमोघ जाल तसली कथा. भगवंताक कशी गोड्याल तोंड आयले म्हणजे बदल येवची तसली कथा हें कथा आमी पळयताची. भगवान विष्णूक हयग्रीव म्हण आमी पुजा करताची. कारण कितें हेजे खातीर तें तोंड आयलें ताका. तें कोण केलें न्ही भगवंतानी सृश्टी जालो तसले एक नियम ते नियम प्रकार जाल्ले. अशें हें कितें कथा आसा हें कथा आमकां एक अद्भुत संदेश दिता आसा. ते संदेश पळयचे खातीरची आज हें कथाचें चिंतन आमी दवरून घेतिले. आमी तवळी सांगले तुमकां भगवान श्रीमन नारायणाक युध्द करता करता सुस्तेले. सुस्त्यांक तो न्हिदलो. ते न्हिदिल्ले दिवसूची आमी कितें म्हणटाची आषाढ एकादशी म्हणटाची. शयन एकादशी म्हणटाची. शयन एकादशी म्हळ्यार कितें शयन घालता तसलें न्हिदिल्ले तसलें एकादशी. म्हळ्यार भगवान श्री विष्णू त्या दिवसू सुस्त्यान युध्दा भितर कितें केलो शयन केलो न्हिदलो. अशान ताका शयन एकादशी म्हण आमी म्हटलोकूची पाळटाची उपवास करताची. थंतनी 4 म्हयने कार्तीक एकादशी पर्यंत हें कितें 4 म्हयने आसा आमी सगळो कितें करताची भगवंताले ध्यान करताची. ताका आमी कितें म्हणटाची चातुर्मास म्हणटाची. ते एकादशीच्यान सुरवात जाले कार्तीक एकादशी पर्यंत कितें 4 म्हयने आसा आमी कितें करताची परमात्माले ध्यान करताची. कारण कितें परमात्मा शक्ती जागृत जावका म्हणून. कितें परमात्मा शक्ती सुप्तेल आसा न्हिदिल्लो आसा शयन जाल्लो आसा ते जागृत जावका म्हण करता तसले प्रक्रिये हे चातुर्मासा भितर देवाले चिंतने देवाले ध्यान देवाले स्तोत्र पठन अशें हांगे न्हू हे 4 म्हयने एंडाकाची येता कार्तिक एकादशी दुसरो दीस येवचे कितें म्हणटा ताका आमी उत्थान द्वादशी म्हणून. उत्थान म्हळ्यार उठचें. कोण उठचें परमात्मान उठचें विष्णून उठचें. द्वादशी
ताका आमी उत्थान द्वादशी म्हणटाची. ते दीस ताका घोड्या तोंड लायलें आनी विष्णू कितें केलो, यच्चर जालो, पुन्हा त्या राक्षसाक संहार केलो. अशें जावंक न्हू, हें विष्णूनी न्हिदिल्लें कितें 4 म्हयन्याचे टायम आसा, ते टायमाक आमी म्हणलें चातुर्मास्य म्हणून, 4 म्हयने म्हणून. 4 म्हयने भगवंत न्हिदिल्लो आसा. अशा न्हू ते भगवंत न्हिदिल्लो खातीर ताका पुन्हा जागृत करता. जागृत करून तिगेले अनुग्रह आमी घेवका म्हणचे बदल करत असले एक विशेष उत्सव हे चातुर्मास्य उत्सव. हे चातुर्मास्य उत्सवा भितर संन्यासी लोकांनी बेची भगवंताला ध्यान करका, भगवंताला आराधन करका, भगवंताला उपासन करका. तेजे बरोबरी सांसारिक लोकांनी बेची भगवंताला ध्यान करका, भगवंताला उपासन करका, भगवंताला जप करका. कारण कितें भगवत शक्ती कितें सुप्त जाल्लो आसा ते जागृत जावका आमी जिवरा भितर मुखार वचका म्हणून. हें उठ कितें कथा आसाची, हे कथाक एक अर्थ आसा ना म्हणटना आमी. हे कथा एक सहज जावन वची पुराणा भितर उल्लेख केला तसली कथा, मागील गुरूक इश्टेल तसली कथा. हें जाल्यार सहज जावन वची व्हड प्रश्न आमगे मना भितर येता. देव न्हित की, देव उठत की, देव युध्द करता की, हे म्हणून एक प्रश्न येतात न्ही आमकां. देवा न्हिदचें म्हणालो आसा, उठचें म्हणालो आसा देवानी, देवान न्हिदले आमी म्हणून उरताची, एक व्हड प्रश्न येता. जाल्यार हें एक कितें वेवस्था आसा, पौराणीक चिंतन आसा, हें एक सूचन हें एक आमकां मार्गदर्शन करता. कसलें मार्गदर्शन करता? हें कितें 4 म्हयने आसा. आषाढ एकादशी न्ही कार्तिक एकादशी पर्यंत कितें 4 म्हयने आसा. हे 4 म्हयने सहजान वची मनुश्याला कितें चटवटीकी आसा सहजान कितें जाता वता कमी जाता वता म्हणून. विष्णू स्थिती करता, याद उर तुमकां. विष्णू कितें करता? स्थिती करता, पालन करता. हें कितें 4 म्हयने टायम आसा, हें पावसाळी टायम केन्नाचें. पयले भारतीय पद्दतीत तशें आशिल्ले. 4 म्हयने वत्ताचे दिवस, 4 म्हयने पावसा दिवस, 4 म्हयने कडकडे दिवस. आत्तां आमी पुराय विज्ञान काळा भितर मुखार वचचे न्हू, बांब हें तें तयार करून भुंयीचे अस्तव्यस्त करून न्हू ते 1 म्हयने बी जाता की ना आतां पुराचे उठेचे चलता आसा उठेचेर कितकीच आमगेली. जाल्यार एक वेवस्था आशिल्ले 4 म्हयने वेवस्थे. अशें न्ही केन्ना पावस सुरवात येता, मनुश्य सहजान भायर पडची इश्ट करतना केन्नाचे. पावसाळ सुजत भितर मनशाक भायर वच्चें नाका म्हण दिसता, घराक उरया म्हण दिसता. तो जास्ती खंयचे चटवटीकी तो घाण घेवच ना. कारण कितें? पावस, पयलीं काला वातावरण वाटना, उठूक न्हय पावस आयल्यार खंय राबूंक न्हू आमी सावस घेवच असले वेवस्थे ना पयलीं काळा भितर. अशें न्ही कितें 4 म्हयने आसा स्तब्ध जालें तसलें काम. हें मनशांनी स्थिती करता तसलें काम न्ही, एक विशेश हांगे तेगे जिवनाक पुरक जालें तसलें आरंभ करता तसलें काम, ब्रह्माल काम. अशें आनी कृशी प्रधान जालें तसलें काम तेन्ना. आमगेल्या गांवांक व्हरून गेल्यार आमी कितें करताची, तोटाक गाद्देक बीं घालचे, बीं घालून तोट करचे, गाद्दी करचें हें काम करता उरताची. म्हणल्यार मागीर गोरू केन्ना म्हणटा उरताची सृश्टी काम थंय सुरवात येता रे, विष्णू काम थंय ना म्हणून. विष्णू सुप्त्याल उरता, सृश्टी काम थंय जाता उरता म्हणून सांगलें. अशान हें कितें 4 म्हयने आसा थंय सृश्टीक प्रधान अनेक कितले पशु पक्षी हे संदर्भाचेर प्रसव जाताची. तेंगेले अनेक कितले जीव संतती हे संदर्भ भितर वाडता वता. अशें आमगे न्हू सृश्टीक प्रधान जाता तसलें काल हें 4 म्हयन्याचें काल. अशें आमगे हें कितें 4 म्हयन्याचें काल आसा, मनुश्य सहजानुची प्रवास करतना. जाल्यार आत्तां मोठो करता आमचे कडेन 4-4 पांयांची गाडी आसाची, 2 पांयां गाडी आसाची, 6 पांयां गाडी आसाची, आमी खंय वतात. जाल्यार पयलीं काळा वेवस्थे भितर हें कितें 4 म्हयने आसा मनशान एकच उरूंक न्हू. कितें एक मोडान आनी आश्चर्य तसले संदर्भ आसा, सहजान उत्साह उरतना, उत्साह नाशिल्लो तेन्ना भगवंत चिंतन करता, तेगेले मना भितर एक उत्साह भरून घेवका, पुन्हा तेगेले आत्मशक्ती जागृत ठेवका म्हणचे बदल करता तसले एक वेवस्थे हे चातुर्मास्य वेवस्थे. हे चातुर्मास्य वेवस्थे भितर आमी कितले भगवत चिंतन करून आमगेली आत्मशक्ती आत्मचैतन्य वाडूंक येता वताची. ते वाडूंक घेतिल्लो आत्मचैतन्य नंतर 8 म्हयने आमकां कितें येता, पूरक जावन प्रेरक जावन पोशक जावन आमकां सहकार करता उरता.
मागील गुरुनी केन्ना म्हण घेवचे हे 4 म्हयने आमी पेट्रोल करून भरून घेवं करे गाडयेक, त्यानंतर 8 म्हयने चलयची गाडी आमी म्हणून. तरी खातीर हे 4 म्हयने कितें आसा हे देवाला ध्याना खातीर, देवाला अनुश्ठाना खातीर, देवाला आराधने खातीर तसले दिवसू अशा न्हू हे 4 म्हयने नांव आसा चातुर्मास्य म्हणून. हे कितें कथा आसा एक प्रतीक ते दुष्ट राक्षसाक संहार करचे बद्दल, हयग्रीव राक्षस संहार करचे बद्दल भगवंत हयग्रीव जाल्ले म्हणचे बद्दल एक कथा आहे. आनी एक कथा म्हणून सांगलेली प्रायशः हे संदर्भ भितर आमी जालें तितलें देवाचें चिंतन करता म्हणून. कारण देवान न्हिदतना देवान उठोव पर्यंत उठू देवान देवा प्रार्थना करता आशिल्ले ती. कशी ते देवान देवा प्रार्थना करता आशिल्ली की तशी आमी बी देवा प्रार्थना करता, आमगेली आत्मशक्ती जागृत करून घेवका म्हणचे एक चिंतने हे कथा आमकां दिता आसा. अशें आमगे न्हू अद्भुत जालें तकलें चिंतन आसा. हे चिंतने चातुर्मासीचे पूरक जावं प्रेरक जावं पोशक जावन आसा म्हणजे सत्य आमी कळून घेवका. तन्निमित्त आमगेले कितें चातुर्मास व्रत आसा ते हांगा चलता आसा. चातुर्मास शब्दाचे अर्थ चातुर म्हळ्यार 4, मास म्हळ्यार म्हयने म्हणून अर्थ. म्हळ्यार आषाढांतल्यान सुरवात जाले कार्तीक पर्यंत चलत असले 4 म्हयन्याचे एक देवता आराधने कार्यक्रम हे चातुर्मास्य. जाल्यार आज काल आमी चातुर्मास्य 4 म्हयने करतना आमी करता हे चातुर्मास्य 2 म्हयन्याचे प्रक्रिये. कालक्रमेण धर्मशास्त्र कितें व्यवस्था आसा थोडेची बदलावण करून घेवची पडटा आमगे म्हालगड लोकांक. मास शब्दाक मास परिवर्तने म्हणजे धातू निमित्त तिने मास शब्दाक अर्थ कितें करप सांगलेली बदलावण जावचे म्हणून अर्थ करून घेतले. अशें आमगे न्हू मास शब्दाक तिने बदलावण म्हणून अर्थ करचे भितर कितें जालें कोण सांगलेली 15 दिवसाक एक मास म्हणून अर्थ केलो तिणी. 15 दिवसा भितर चंद्र कितें येता वता, एक 15 दिवसाक चंद्र व्हड येता वता आनी एक 15 दिवसाक चंद्र कितें येता वता सांज येता वता. म्हळ्यार मास परिवर्तन म्हणजे धातू निमित्त परिवर्तन जावचे एक प्रक्रियेक मास अर्थात 15 दिवसाक कितें म्हणलेले मास म्हणलेले. अशान 4 मास म्हणजे 4 पक्ष म्हणलेले. 4 पक्ष म्हणजे कितले म्हयने म्हणलेले 2 म्हयने म्हणलेले. अशा न्हू हे कितें चातुर्मास कार्यक्रम आसा हे मासो वै पक्ष म्हणजे श्रुती आधार जे आमगे न्हू पक्षाक मास म्हण नांव आसा. तर निमित्त 4 मास आशिल्ले 4 पक्षी जे आमगे न्हू आमी 4 पक्षाक असले 2 म्हयने हे चातुर्मास व्रत प्रत्येक गांवां करता उरताची. अशान हे कितें 4 मास आसा प्रक्रिया आसा ते 2 म्हयन्याचे कार्यक्रम जे आमगे न्हू ओटोकणीचे चलता असले चिंतन आमी पळयताची. तुमी विचारतलेचे स्वामीजी मास शब्दाक अशुटो अर्थ करूं जाता की म्हणून. करो जावत ना म्हणना करका जाता अनिवार्य. तुम बी करताची तुम गुतना मस्तपटी हे जे अर्थ तुमी म्हणटाचे चातुर्मास जावचे भितर विशेश आमगे न्हू आमकां पितृपक्ष म्हणत न्ही आमी ताका कितें म्हणना आपयताची माळ म्हयनो म्हणटाचे हय की न्ही. माळ म्हयनो म्हणून म्हयनो उरता ते उरचे कितले दिवस 15 दिवस. तुमी कितें म्हणटा ताका म्हळ्यार म्हयना म्हण थंय म्हणटा चलता हांगा म्हळ्यार जावत ना 15 दिवसाक म्हणीत. म्हयना म्हणचे शब्द थंय कशें आसा तशें हांगा बी आसो ते 15 दिवसाक आमी म्हयना म्हणटाचे तशें हांगा 15 दिवसाक आमी कितें म्हणटाचे मास म्हणटाचे. मास परिवर्तन धातूची वेवस्था तशी सुंदर कला समालगड लोकांनी. म्हळ्यार चंद्रानी व्हड येता वच्चे भितर 1 मास, चंद्रान सांज येता वच्चे 1 मास. अशान शुक्ल पक्ष 1 मास म्हणलेले, कृष्ण पक्ष 1 मास म्हणलेले. पुन्हा शुक्ल पक्ष 1 मास, कृष्ण पक्ष 1 मास म्हळ्यार कितें 4 पक्षाक 4 म्हयने म्हणलेले. अशान चातुर्मास कितें आसा हे 4 म्हयने करता असले कार्यक्रम आज हांगा चलता आसा. हे 4 म्हयने अर्थात 2 मास आमी गोंयच्यान हांगा चातुर्मास करता आसलेली. तुमगेलें काम कितें तेन्ना तुमी देवाक ध्यान करचे, भजन करचे, सेवे करचे, सहस्रनाम वाचचे, देवाला आराधन करचे, आमी बी देवाला आराधन करचे. हे एक प्रक्रिया तरी चातुर्मास कार्यक्रम मागीर समाज लोकांपेक्षा निमित्त देवे संकल्पा निमित्त अनेक गांवांच्या चलताची हे सागर गांवा पर्यंत आतां आमी हांगा पावलाची. चातुर्मास्य सुरवात हांगा न्हू प्राय आजी 5 दिवस म्हण दिसता आसा म्हाका. 5 दिसा संदर्भ भितर आमी सगळे लोकांची मेळ्ळाची. चातुर्मास म्हळ्यार कितें करता करका म्हणजे अनेक लोकांक कल्पना नाशिल्ले.
ते कल्पना करता तुमकां दिले हे चातुर्मास्य म्हणून सांगले रे 4 महिने देवाला आराधना करचे 2 महिने एक देवाला आराधना करचे प्रक्रियेक चातुर्मास्य म्हण नाव संन्यासिक विशेषान एक खंय राबचे व्यवस्थिना राजगुरू परंपरे भितर तिंगले मठ हातीन राबीत बाकी खंय वचूंक मस्त दीस राबचे व्यवस्थिना जाल्यार हें कितें पावसाळी टायम आसा तेणी संचार करचेना कारण कितें पावसाळी टायमार अनेक इतले क्रिमी किडे निर्माण जाता उरताचे तेणी संचार केले निमित्त क्रिमी किटक अनेक इतले हानी जाता जीवहानी जाता हिंस जाता म्हणटा बदल संन्यास लोकांनी एकू कडेन उरूंक न्हू 2 महिने चातुर्मास व्रत करता तिंकां तेंगेले समाज लोकांनी शिश्य लोकांनी तांकां सपोर्ट करता सहकार करता तेंगेले आराधनेक तेंगेले अनुश्ठानाक विशेष जाले तसले प्रोत्साह करता म्हणचेची हे चातुर्मास कार्यक्रमाचे वैशिश्ट्यपूर्ण जाले तसले भाग अशा न्हू ते चातुर्मास कितें आसा ते हे पटी सागर गांवा भितर चलता आसा अशा न्हू आमी सगळे लोकूची चातुर्मास निमित्त हांगा बसल्याची देवान न्हिदता म्हणचे देवान उठता म्हणचे पौराणिक कथा जाले आसलेली प्रायः मोड वातावरण भितर मनुष्य केन्ना भायर पडचे इश्ट करतना मोड आसा म्हणजे भंयता पावस केन्ना कितकी नाका भितर बसया बा आराम बसया बा आराम उरया म्हूण रात्रीक मनशाक भायर पडूं जावतना मस्त उजवाड आसतना मनशान कितें करीत हें मध्यम वातावरण हें अत्यंत विशम जाता तसलें वातावरण रोग रुजीन जास्त जाता उरताची क्रिमी जास्त जाता उरताची अशा न्हू मनशान जालें तितलें एक करत उरूंक न्हू देवाक ध्यान करचेक प्रशस्त जालें तसो टायमा म्हणचे बदल आमी म्हालगड लोकांनी चातुर्मास्याक अत्यंत म्हत्व दिलें तसलें चिंतने आमी पळयताची अशा न्हू आमी सगळे लोकूची चातुर्मास निमित्त हांगा मेळ्ळ्याची तुमचे भितर 5 दीस आमी काण घेतल्याची आनी 51 दीस आमचे कडेन आसा ते 51 दीस जाले तितले आमी हांगा आसतना जेवो घरा गेलतना जेवो जाले तितले सेवे करचे भगवंताचें चिंतन करचें भगवंताचें ध्यान करचें बरेंच उलयचें बरेंच विचार करचे बरें आयकचें हें एक कामाक आमी उरया तन्मुलक भगवंतान अनुग्रहाक आमी सगळो पावचे आमच्या पेश करताची ते देवी ज्ञानेश्वरी आमकां तसले चैतन्य शक्ती बरो आमकां सगळ्या लोकांच्या जिवना भितरी विशेष जालें तसले कितें चातुर्मासे कितें संदर्भ आसा संदर्भाचे योग्य जाले तसले वापर जावचे अनुग्रह करो म्हणचे विशेष मागणी श्री देवी चरणारविंदाक करता आसा मस्तितले